हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या शनिवार 11 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये ऊर्जाने आमदार शिर्के आणि विक्रांत शिर्केला एक्सपोज केलंय. त्यांचा प्लॅन अख्ख्या जगासमोर आणलाय आणि त्यानंतर विक्रांत शिर्केचा ताबा पुन्हा एकदा सुटला आणि विक्रांत शिर्केने पत्रकारांना मारहाण केली आणि त्यानंतर चक्क पद्माचा गळा दाबला. अख्ख्या जगासमोर त्याने पद्माचा गळा दाबला, पद्माला मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सगळ्यांना जबर धक्का बसला. मग पोलीस विक्रांतला अटक करून घेऊन गेले आणि शेवटी ऊर्जा आणि शौर्य एकत्र आले, कारण ऊर्जाने हर्षवर्धनचं नाव घेतलं नाही. हर्षवर्धनचा यात सहभाग नव्हता असं तिने सांगितलं. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जा पद्माच्या नावाने तयार केलेले ॲफिडेविट सगळ्या पत्रकारांना दाखवते आणि सांगते, हेच ते ॲफिडेविट जी डील आमदार शिर्केने केली आहे. आमदार शिर्केने पद्माबरोबर डील केली आहे की तुझं मी विक्रांतशी लग्न लावून देतो, तुला माझ्या घरची सून बनवतो आणि तुला या ॲफिडेविटवर सही करावी लागेल. तुला अख्ख्या जगाला हे सांगावं लागेल की या सगळ्या विनयभंगाच्या प्रकरणात विक्रांत निर्दोष आहे. एवढंच नाही तर पद्माने ही केस मागे घेतल्यानंतर भविष्यात ती पुन्हा कधीही विक्रांतवर केस करणार नाही असं सुद्धा या ॲफिडेविटमध्ये लिहिलं आहे. हे ऐकून सगळ्या पत्रकारांना जबर धक्का बसतो. आमदार शिर्के, विक्रांत ऊर्जाकडे रागारागाने पाहत असतात. ऊर्जा सगळ्या पत्रकारांना सांगते, या विक्रांतचं पद्मावर काडीचंही प्रेम नाहीये. फक्त स्वतःची मान या केसमधून सोडवण्यासाठी विक्रांत शिर्के आणि आमदार शिर्के यांनी रचलेला हा डाव आहे. आमदार शिर्के खूप रागारागाने ऊर्जाकडे पाहत असतो. तेवढ्यात एक पत्रकार विचारते, बोला आमदार शिर्के, हा खरंच तुमचा प्लॅन होता का? दुसरा पत्रकार विचारतो, आमदार शिर्के उत्तर द्या, तुम्ही फक्त स्वतःच्या मुलाची या केसमधून सुटका करून घेण्यासाठी हे सगळं करताय का? तिसरा पत्रकार विचारतो, आमदार शिर्के, हा सगळा तुमचा डाव होता का? बोला. आमदार शिर्के चिडून म्हणतो, कसला डाव? उलट आमच्या विरुद्ध ही ऊर्जा शिंदे कटकारस्थान रचतीये. मान्य आहे मला, हे ॲफिडेविट आम्हीच बनवून घेतलंय आणि आम्हाला या ॲफिडेविटवर पद्माच्या सह्या हव्या आहेत. आणि यात गैर तरी काय आहे? पद्माचं विक्रांतबरोबर लग्न झाल्यानंतर स्वतःच्या नवऱ्याविरुद्ध कुणी केस करतं का? माझ्या नवऱ्याने माझा विनयभंग केला अशी केस पद्मा करणार आहे का? मग ही केस संपवण्यासाठी आम्ही जर ॲफिडेविटवर तिची सही घेत असू तर यात काय चुकीचं आहे? मला तर यात काही चुकीचं वाटत नाही. तुम्हीच सांगा, यात काय चुकीचं आहे? आणि पद्मा आमच्या घरची सून बनणार आहे आणि आमच्या घराच्या सुनेने आमच्याच मुलावर केस करायची, आयुष्यभर ती केस कोर्टात लढवायची असं तुम्हाला वाटतं का? ऊर्जा विचारते, आमदार शिर्के, तुम्ही तर पद्माला लग्न करून आपल्या घरी नेणार आहात, सुखी ठेवणार आहात, आयुष्य आरामात पैशात लोळणार आहे ती आयुष्यभर. मग तुम्हाला असं का वाटतं की पद्मा तुमच्या मुलावरची केस मागे घेणार नाही? जर तुमची सून तुमच्या मुलावरची केस मागे घेणार नाही अशी गॅरंटी नाही आहे का तुम्हाला? म्हणून तुम्ही ॲफिडेविट तिच्याकडून साईन करून घेताय का? आमदार शिर्केची बोलतीच बंद होते. काय बोलावं त्याला कळतच नाही. पत्रकार म्हणतात, बोला आमदार शिर्के, द्या उत्तर, बोला आमदार शिर्के. आमदार आणि विक्रांत खूप चिडतात. विक्रांत म्हणतो, आहे, या ॲफिडेविटवर सही घेण्याची गरज आहे, कारण या ऊर्जा शिंदेसारखी माणसं पद्माला माझ्या विरुद्ध भडकून देतात, तिचे कान भरतात. त्यामुळे गरज आहे या ॲफिडेविटवर सही घेण्याची, नाहीतर ही पद्मा पुन्हा माझ्यावर केस करेल. तर ऊर्जा म्हणते, नाही 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 नाही, हे खरं कारण नाही आहे. खरं कारण तर हे आहे की हा विक्रांत शिर्के पद्मावर प्रेम करत नाही. पद्माशी लग्न करणं हे सगळं विक्रांत शिर्के आणि आमदार शिर्केने रचलेलं कुभांड आहे. कारण यांना पद्माला आपल्या घरची सून म्हणून कधी घरी न्यायचंच नाहीये. तर त्यांनी ठरवलंय की लग्न झाल्यानंतर ते पद्माला त्यांच्या गोव्याच्या फार्म हाऊसवर ठेवणार आहेत आणि तिथे तिच्या आयुष्याचा खेळ खंडोबा करायचा असं त्यांनी ठरवलंय. आमदार शिर्के खूप चिडतो आणि म्हणतो, तोंडाला येईल ते बोलू नको, काय बोलतेस तुझं तुला तरी कळतंय का? आमदार शिर्के म्हणतो, पकडा रे हिला आणि हाकलून द्या बाहेर, फेकून द्या हिला बाहेर. आणि हे बॉडीगार्ड पुढे येऊ लागतात. तेवढ्या शौर्य म्हणतो, ऊर्जाला हात लावला ना तर एकेकाचा हात तोडून टाकेल. तर आमदार शिर्के ओढून म्हणतो, का नाही हात लावायचा?
का तिला हात लावायचा नाही? ती माझ्या मुलाच्या लग्नात येऊन माझ्या मुलाच्या लग्नाचा खेळ खंडोबा करते, तोंडाला येईल ते आरोप लावते आमच्यावर आणि आम्ही तिला इथून हाकलायचं नाही. ऊर्जा शिंदे, काय पुरावा आहे तुझ्याकडे आम्ही हे सगळं करतोय? कारण तुला कोणी सांगितलं की आम्ही तिला गोव्याच्या फार्म हाऊसवर नेणार आहोत? आमच्यात तर लग्न झाल्यावर मुलीला स्वतःच्या घरीच नेतात. माझ्या बायकोने, विक्रांतच्या आईने सगळी तयारीसुद्धा करून ठेवली आहे सुनेच्या गृहप्रवेशाची. हवंय तर विचारा तिला. पकडा रे तिला. आणि हे बॉडीगार्ड ऊर्जाला तेथून पकडून बाहेर काढणार. इतक्यात इन्स्पेक्टर माने आणि सगळे पोलीस तेथे पोहोचतात. इन्स्पेक्टर माने म्हणतो, आमदार साहेब, ऊर्जा शिंदे आणि पद्मा कदम यांना हात लावायचा नाही. आम्ही त्यांच्या संरक्षणासाठी आलो आहोत. जर त्यांच्या अंगाला हात लावला ना तर तुमच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई होईल, एवढं लक्षात ठेवा. ऊर्जा शिंदे आणि पद्मा कदम यांच्या केसाला जरी धक्का लागला ना तर मी सगळं उलथापालथ करून टाकेल, एवढं लक्षात ठेवा. आमदार शिर्केची चांगली टरकते. फ्रेंड्स, तुम्ही जर ही मालिका सुरुवातीपासून पाहत असाल तर आधी इन्स्पेक्टर हुळबुत्ते या केसवर होते आणि सब इन्स्पेक्टर माने त्यांच्या साथीला होते. तेव्हा सब इन्स्पेक्टर माने एक नंबरचा लाचखोर पोलीसवाला होता, जो आमदार शिर्के, त्यानंतर हर्षवर्धन यांच्याकडून पैसे घ्यायचा आणि ऊर्जा आणि हुळबुत्तेची सगळी बित्तम बातमी या दोघांना पोहोचवायचा. म्हणजे तो विभीषण होता, घर का भेदी होता. पण आता तोच इन्स्पेक्टर माने इन्स्पेक्टर हुळबुत्ते गेल्यानंतर एकदम भारी झालाय आणि आज त्याने जे काही केलंय ना त्यामुळे तुम्हाला खूप भारी वाटेल. इन्स्पेक्टर मानेने आज एक नंबर काम केलंय एवढं मात्र नक्की. इन्स्पेक्टर मानेचा हा रुद्रावतार पाहून विक्रांत आणि आमदार शिर्केला जबर धक्का बसतो. आमदार शिर्के म्हणतो, माने काय बोलताय, कोणाशी बोलताय कळतंय का तुम्हाला? माने क्षणभर घाबरतो की हा तर आमदार आहे, हा काही पण करू शकतो. ऊर्जा म्हणते, काय झालं आमदार शिर्के, भीती वाटतीये तुम्हाला? तुम्हाला काय वाटतं माझ्याकडे पुरावे नाहीये? माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. मला आत्ताच तुमच्या गाडीबद्दल कळलंय. 5228 तुमच्या बंगल्याच्या मागे उभी आहे, त्यात एक ड्रायव्हर आहे आणि लग्न झाल्यावर तुम्ही पद्माला तुमच्या घरी नाही तर गोव्याच्या फार्म हाऊसवर शिफ्ट करणार आहात आणि तेथे गेल्यावर तिच्या आयुष्याचा खेळ खंडोबा करणार. हे सगळं मला माहिती आहे. आमदार शिर्के विक्रांतला जबर धक्का बसतो. आमदार शिर्के म्हणतो, तोंडाला येईल ते बोलू नका ऊर्जा शिंदे, आम्ही असं काहीच केलेलं नाहीये. कोणता ड्रायव्हर, कोणती गाडी, आम्हाला काहीच माहीत नाहीये. ऊर्जा म्हणते, असं का? आमदार साहेब, तुमचा तो ड्रायव्हर आणि तुमची ती गाडी आमच्या ताब्यात आहे. हे ऐकून आमदार शिर्के, दिव्या, विक्रांत या सगळ्यांना जबर धक्का बसतो की ऊर्जाला त्या ड्रायव्हरबद्दल आणि त्या गोव्याच्या प्लॅनबद्दल कसं समजलं. ऊर्जाला आठवतं की थोड्या वेळ आधी ऊर्जाला जो फोन आला होता ना तो फोन इन्स्पेक्टर मानेचाच होता. ऊर्जा हा फोन उचलते आणि म्हणते, बोला. इन्स्पेक्टर माने सांगतो, ऊर्जा मॅडम, तुम्ही दिलेली माहिती अगदी बरोबर होती. आम्ही त्यानुसारच ही गाडी शोधत होतो आणि ही गाडी आम्हाला आमदार शिर्केंच्या बंगल्यामागे सापडली आहे. MS02 GE 2256 ही गाडी आमदार शिर्केंच्या नावावर रजिस्टर आहे आणि या ड्रायव्हरने सगळं कबूल केलं आहे. हा ड्रायव्हर लग्न झाल्यानंतर पद्मा कदमला आमदार शिर्केंच्या गोव्याच्या फार्म हाऊसवर घेऊन जाणार होता आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही 5 मिनिटात आतमध्ये येतोय. हे ऐकून ऊर्जा फोन कट करते. म्हणजे ऊर्जाचा हा सगळा प्लॅन होता. आमदार शिर्के म्हणतो, कोणती गाडी, कोणता ड्रायव्हर, हे सगळं आमच्या विरुद्ध कटकारस्थान आहे. आम्ही असं काहीच केलेलं नाहीये, आमचा काहीही संबंध नाहीये. तेवढ्यात इन्स्पेक्टर माने पुढे येतो आणि म्हणतो, आमदार साहेब, खोटं बोलू नका. ती गाडी तुमच्या नावावर रजिस्टर आहे आणि तो ड्रायव्हर आमच्या ताब्यात आहे. त्या ड्रायव्हरने सगळं सत्य कबूल केलंय. आमदार शिर्केला जबर धक्का बसतो की कालपर्यंत माझ्याकडून लाच घेणारा हा इन्स्पेक्टर माने अचानक एवढा इमानदार कसा झाला. ऊर्जा म्हणते, आमदार शिर्के, तुमचं सत्य आता अख्ख्या जगासमोर आलंय. तुम्ही पद्माचं आयुष्य सुखी नाही बनवणार तर तिच्या आयुष्याचा खेळ खंडोबा करणार आहात. आणि आता आमदार शिर्केचं सत्य सगळ्यांसमोर आलेलं असतं आणि मग पत्रकार एक एक करून आमदार शिर्केवर प्रश्नांच्या फैरी झाडतात. पहिला पत्रकार विचारतो, आमदार शिर्के बोला, तुमचा इतका घाणेरडा प्लॅन होता का? आमदार शिर्के म्हणतो, हे सगळं माझ्या विरुद्ध कटकारस्थान आहे. दुसरी पत्रकार विचारते, आमदार शिर्के, तुम्ही स्वतःच्या मुलाची सुटका करून घेण्यासाठी हे सगळं केलं होतं का? तिसरा पत्रकार विचारतो, मॅडम, ऊर्जा मॅडम, आता तुम्ही आम्हाला सांगा की
हे सगळं कटकारस्थान कोणाचं होतं? आमदार शिर्केबरोबर मिळून हा सगळा प्लॅन कुणी बनवला होता? आणि हे ऐकून ऊर्जाला मोठा धक्काच बसतो. शौर्य ऊर्जाकडे पाहतो, आमदार शिर्केसुद्धा ऊर्जाकडे पाहतो की ऊर्जा आता तिच्या सासऱ्याचं म्हणजेच हर्षवर्धन जहागीरदारचं नाव घेते की नाही. शौर्याला माहीत असतं की ऊर्जा आता शौर्याचं बापाचं म्हणजे हर्षवर्धनचं नाव नक्कीच घेणार. आणि या दोघांनाही आठवतं की काही दिवसांपूर्वीच या दोघांमध्ये किती मोठं भांडण झालं होतं. ऊर्जा म्हणाली होती, मी तुझ्या बापाला हर्षवर्धन जहागीरदारला सगळ्यांसमोर एक्सपोज करणारच. पत्रकार विचारतात, बोला मॅडम. मग ऊर्जाला आठवतं की शौर्य काय म्हणाला होता, तू फक्त तुझा पर्सनल राग काढतीये, माझ्या बाबांची यामध्ये काही चूक नाहीये. पत्रकार विचारतात, बोला ना मॅडम, काय झालं, तुम्ही गप्प का आहात? ऊर्जाला आठवतं की आपली आई पूर्वा काय म्हणाली होती, तुला तुझं कर्तव्य आणि तुझा संसार यामध्ये निवडायचं असेल तर तू काय निवडशील? ऊर्जाला आठवतं की आज येथे येण्यापूर्वी शौर्य काय म्हणाला होता, ऊर्जा तू जे करणारे ते मला पटलेलं नाहीये, पण माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे, मी तुला सोडून नाही राहू शकत, म्हणून तुला जे करायचं ते तू करू शकतेस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि ऊर्जा या सगळ्या गोष्टींचा विचार करते. सगळेजण ऊर्जाकडे पाहत असतात की आता ऊर्जा काय सांगणार, हर्षवर्धनचं नाव घेणार का? आणि मग पत्रकार म्हणतात, बोला ना ऊर्जा मॅडम, सांगा कोण आहे या कटकारस्थानात सामील? ऊर्जा सांगते, विक्रांत कोर्टातून आणि जेलमधून सुटल्यानंतर, या केसमधून सुटल्यानंतर ज्याचा सगळ्यात जास्त फायदा होणार आहे त्यांनीच हे कटकारस्थान केलं आहे. आणि त्या दोन व्यक्ती म्हणजे आमदार शिर्के आणि त्यांचा मुलगा विक्रांत शिर्के. या दोघांना खूप राग येतो. शौर्याला मात्र बरं वाटतं की ऊर्जाने माझ्या बापाचं हर्षवर्धनचं नाव घेतलं नाही. आपला संसार वाचवण्यासाठी ऊर्जाने हर्षवर्धनचं नाव घेतलेलं नसतं, त्याचं नाव लपवलेलं असतं. ऊर्जा सगळ्या पत्रकारांना सांगते, या दोघा बाप बेट्याच्या जोडीनेच ते ॲफिडेव्हिट बनवून घेतलं आणि पद्माविरुद्ध एवढा मोठा कट रचला. पद्माची सही घेऊन पद्माला विक्रांतच्या आयुष्यातून बाहेर काढण्याचा प्लॅनसुद्धा त्यांनी बनवला आहे. पद्मावर वेगवेगळे आरोप लावायचे आणि मग पुढे जाऊन पद्मा आणि विक्रांतचा घटस्फोट घडून आणायचा, हा यांचा प्लॅन होता. सगळ्यांना जबर धक्का बसतो. आमदार शिर्के ऊर्जाकडे रागारागाने पाहत असतो. ऊर्जा सांगते, आमदार शिर्के आणि विक्रांत शिर्केसारखी माणसं कधीच कोणाच्या भल्याचा विचार करत नाही. त्यांनी फक्त पद्माच्या आयुष्याचा खेळ खंडोबा करायचं ठरवलं होतं. हे सगळं ऐकून आमदार शिर्के एकाच ॲक्शनमध्ये डोळे वटारून पद्माकडे आणि ऊर्जाकडे पाहत असतो. आणि या विक्रांतला तर या ऊर्जाचं काय करून काय नको असं झालेलं असतं. आणि मग त्यानंतर पत्रकार एकानंतर एक प्रश्न सुरू करतात. आमदार शिर्के बोला, तुम्ही पद्माच्या आयुष्याचा खेळ खंडोबा का केला? आमदार शिर्के बोला, आता तुमच्या विरुद्ध सगळे पुरावे आहेत, बोला, आता गप्प बसून काही फायदा नाही. एक पत्रकार विक्रांतला विचारतो, विक्रांत शिर्के बोल लवकर, का केलंस तू असं? पद्माच्या आयुष्याचं वाटोळं करायला का निघाला होतास? आणि हे ऐकून विक्रांतची सटकते, आता माझी सटकली. आणि विक्रांत चक्क या पत्रकाराच्या अंगावर धावून जातो आणि त्याला जोरात धक्का देतो. हा पत्रकार खाली जाऊन पडतो. तेथे चांगलाच गोंधळ होतो. आमदार शिर्के म्हणतो, विक्रांत शांत बस, विक्रांत शांत बस. तर दुसरा पत्रकार विचारतो, विक्रांत शिर्के तुम्ही पत्रकारांवर हात उचलताय, याचे परिणाम खूप वाईट होतील, एवढं लक्षात ठेवा. परंतु आमदार शिर्के आणि विक्रांत कोणाचं ऐकत नाही. विक्रांत म्हणतो, अरे विक्रांत शिर्के, मी विक्रांत शिर्के, मला परिणामांचं सांगतोय, आज तू मरणार, आज तू मरणार, असं म्हणून विक्रांत या पत्रकाराच्या अंगावर धावून जातो. तेवढ्यात त्याला पद्मा दिसते आणि पद्माला पाहून त्याच्या तळपायची आग मस्तकात जाते. आणि विक्रांत म्हणतो, तुझ्यामुळे माझ्या आयुष्याचं वाटोळं झालंय, आता मी तुला काही सोडणार नाही. आणि विक्रांत चक्क पद्माचा गळा दाबतो. खरोखर सगळ्या पत्रकारांसमोर कॅमेरे सुरू असताना पोलीस, ऊर्जा, शौर्य, आमदार शिर्के सगळे पत्रकार तेथे असतात. आणि विक्रांत दात खाऊन खाऊन या पद्माचा गळा दाबतो आणि म्हणतो, आज तू मरणार, आज मी तुला सोडणार नाहीये, जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आली आहे माझ्या आयुष्याचं वाटोळ झालंय, आता तू मरणार पद्मा, मी तुला सोडणार नाही. मग इन्स्पेक्टर माने, आमदार शिर्के, ऊर्जा, शौर्य सगळे या काडी पैलवान म्हणजे विक्रांत शिर्केला पद्मापासून दूर लोटण्याचा प्रयत्न करतात. पण विक्रांत शिर्केमध्ये काय ताकद आलेली असते त्याचं त्याला माहीत. तो पद्माचा गळा सोडत नाही.
पद्मा फार मरायला टेकते, तरीसुद्धा इन्स्पेक्टर, सगळे कॉन्स्टेबल, लेडी कॉन्स्टेबल, शौर्य, ऊर्जा सगळे पद्माला सोडवण्याचा प्रयत्न करतात, पण तो विक्रांत शिर्के काही कोणाचं ऐकत नाही. तेवढ्यात एक पत्रकार पुढे येतो आणि म्हणतो, प्रेक्षकांनो, तुम्ही पाहताय आम्ही आमदार शिर्केंच्या बंगल्यावर आहोत आणि या बंगल्यावर विक्रांत शिर्केने चक्क पद्मा कळजमचा गळा दाबलाय आणि तो तिचा जीव घेण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही लाईव्ह पाहत राहा. आणि सगळं लाईव्ह टी व्हीवर दिसत असतं. मग इन्स्पेक्टर माने आणि इतर पोलीस कसेबसे विक्रांतला पद्मापासून दूर नेतात आणि इन्स्पेक्टर माने म्हणतो, आत्ताच्या आता या विक्रांतला तुरुंगात घेऊन जा, याला इथे ठेवू नका. आमदार शिर्के विचारतो, माने काय बोलतोयस तू, माझ्या पोराला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातोय. माने म्हणतो, आमदार साहेब, तुमच्या मुलाने सगळ्यांसमोर पद्माचा खून करण्याचा प्रयत्न केलाय, तिचा गळा दाबलाय, आता प्रकरण चिघळेल, मला त्याला इथून नेऊ द्या. आणि मग सगळे इन्स्पेक्टर आणि बाकीचे पोलीस विक्रांतला तेथून घेऊन जातात. आमदार शिर्के म्हणतो, चला सगळे विक्रांतच्या मागे. आणि मग विक्रांतची आई, विक्रांतची बहीण अर्पिता, आमदार शिर्के सगळे त्याच्या मागे मागे पोलीस स्टेशनमध्ये जातात. इकडे पद्माला जबर धक्का बसलेला असतो आणि दुसरीकडे हर्षवर्धन हा निवांत त्याच्या केबिनमध्ये असतो. आणि तेवढ्यात आमदार शिर्के त्याला कॉल करतो. हर्षवर्धन म्हणतो, काय आमदार साहेब, एवढा वेळ का, मी तुमच्याच फोनची वाट पाहत होतो. आमदार शिर्के गाडीत पोलीस स्टेशनच्या दिशेने चाललेला असतो, खूप चिडलेला असतो. हर्षवर्धन म्हणतो, अहो लग्न कधी लागलं, काय लागलं, मला कळवायचं तरी, मी तुमच्या फोनची वाट पाहत होतो, मीच तुम्हाला आता फोन करणार होतो. तर आमदार शिर्के म्हणतो, तुम्ही मला येडाबिडा समजता की काय. हर्षवर्धनला काही कळतच नाही. आमदार शिर्के म्हणतो, मला जसं काही माहीतच नाही आहे, असा आव आणणं बंद करा. भारी प्लॅन होता तुमचा, चांगलं अडकवलं मला. आता काय तुम्ही आनंद साजरा करत असाल ना, की आमदार शिर्केला कसं येड्यात काढलं, कसं त्याला फसवलं, कसं त्याला आणि त्याच्या पोराला गुंतवलं, हो की नाही. हर्षवर्धन म्हणतो, आमदार साहेब काय बोलताय, मला काहीच कळत नाही आहे. तर आमदार शिर्के म्हणतो, कशाला कळायला पाहिजे, आता संध्याकाळी तुमची लाडकी सून आणि तुमचा लाडका लेक घरी येतील ना, मग त्यांनाच विचारा काय झालं, कसं झालं, कुठे झालं, ते तुम्हाला सगळं सांगतील बरं. हर्षवर्धनला जबर धक्का बसतो. हर्षवर्धन विचारतो, शौर्य आणि ऊर्जाचा काय संबंध, ते तेथे आले होते का. आमदार शिर्के म्हणतो, वा 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 वा, काय ॲक्टिंग करतात तुम्ही वकील साहेब, तुम्ही ना वकील असण्यापेक्षा एखादा अभिनेता व्हायला पाहिजे होतं, ते काम तुम्हाला जमलं असतं, कारण वकिलीचं काम तर तुम्हाला काही नीट जमत नाही. हर्षवर्धन चिडून म्हणतो, आमदार साहेब काही बाही आरोप लावू नका, मी तेथे काय झालं ते विचारतोय, ते तरी सांगा. अहो लग्न झालं की नाही ते तरी सांगा. आमदार शिर्के म्हणतो, कळेल ना, रात्री जेवणाच्या टेबलवर तुमचाच मुलगा आणि तुमची लाडकी सून तुम्हाला हसता खेळता खेळता सगळा प्लॅन कसा उधळून लावला आम्ही, हे सगळं सांगतील बरे. आता तुमच्याशी एक शब्दही मला बोलायचा नाहीये. असं म्हणून आमदार शिर्के रागारागाने फोन कट करतो आणि हर्षवर्धन आपल्या टेबलवरच्या सगळ्या फाईल फेकून देतो आणि म्हणतो, ऊर्जा शिंदे, माझा प्रत्येक प्लॅन तू कसा उद्ध्वस्त करू शकतेस. हर्षवर्धन खूप चिडतो, आरडाओरडा करू लागतो, पण त्याच्या हातात आता काहीच राहिलेलं नसतं. आणि इकडे ऊर्जा ही पद्माला शांत करते. पद्मा म्हणते, थँक्यू ताई, तू आलीस म्हणून मी आज वाचले. पद्मा ढसाढसा रडू लागते. ऊर्जा म्हणते, काय पद्मा, मी तर येणारच होते, मी नाही येणार असं कधी होईल का. दिव्या तेथेच उभी असते. दिव्याची चांगली टरकलेली असते, खूप घाबरलेली असते ती. ऊर्जा दिव्याकडे पाहून म्हणते, कुणी कितीही फुल प्रूफ प्लॅन बनवला तरीसुद्धा मी येथे पोहोचणारच होते, कारण आपली बाजू सत्याची आहे. सगळेजण दिव्याकडे रागारागाने पाहतात. दिव्या खूप घाबरलेली असते. तेवढ्यात इन्स्पेक्टर माने तेथे परत येतो आणि म्हणतो, ऊर्जा मॅडम, खरंच तुम्हाला मानलं. जेव्हा तुम्ही आम्हाला फोन केला ना, तेव्हा येथे येणं एवढं महत्त्वाचं आहे ना असं मला वाटलंच नव्हतं, पण आज तुम्ही या पद्माचं आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचवलं आहे. खरंच मानलं तुम्हाला. आणि पद्मा म्हणते, ताई प्लीज आपण इथून जाऊया ना, मला खूप भीती वाटते, येथे नको थांबायला. ऊर्जा म्हणते, हो पद्मा, फक्त 2 मिनिट. आणि ऊर्जा ही इन्स्पेक्टर मानेला सांगते, इन्स्पेक्टर माने, मी पद्माच्या अंगावर चढवलेले सगळे दागिने तुम्हाला देतीये, तुम्ही त्याची नोंद करून तुमच्याकडेच ठेवा. तर इन्स्पेक्टर माने म्हणतो, कशाला ऊर्जा मॅडम, आमदार शिर्केने स्वतःहून हे दागिने तिला दिले ना, तेवढेच तिच्या कामाला येतील. ऊर्जा म्हणते, नाही माने साहेब, आम्हाला त्या आमदार शिर्केचं काही नको आहे. उद्या तो पद्मावर काहीही आरोप करू शकतो. आणि ऊर्जा दिव्याला म्हणते, दिव्या,
तुझ्याकडे तो दागिन्याचा डब्बा असेल ना तो घेऊन ये. दिव्या घाबरून म्हणते आहे ना, पण मला तुला एक सांगायचं आहे या सगळ्यात माझं. तर ऊर्जा म्हणते दिव्या येथे नको, मला तुझ्याशी बोलायचं आहे, पण आत्ता नाही नंतर बोलेल. तू तो दागिन्यांचा डब्बा घेऊन ये. दिव्या खूप घाबरलेली असते आणि मनातल्या मनात विचार करते हे सगळं काय होऊन बसलं. आता काय मला डॅड सोडणार नाही, मी घरी लवकर जाणारच नाही, मी बाहेर कुठेतरी पळून जाते असा विचार दिव्या करते. आणि इकडे आदित्य खूप चिडलेला असतो. विजयाला म्हणतो अजूनही ती दिव्या फोन उचलत नाहीये, मला काही कळतच नाहीये. विजया विचारते अरे पण ती कोठे गेलीये. आदित्य सांगतो डॅडने तिला कुठेतरी पाठवलंय, मी डॅडला फोन केला ना तेव्हा त्यांनी सांगितलं की मला माहिती आहे दिव्या कोठे. विजया चिडून म्हणते पण दिव्या त्यांच्या कामात पुन्हा पुन्हा का लक्ष देते मला तेच कळत नाहीये. आदित्य सांगतो एकतर दिव्या तशीच आहे, हे काम करण्याच्या बदल्यात तिने नक्कीच डॅडकडून काहीतरी मागितलं असेल आणि डॅडला सुद्धा स्वतःचं काम निर्बुद्धपणे करणारी माणसं हवी असतात, म्हणून डॅडसुद्धा तिचा वापर करून घेत आहे. विजयाला खूप टेन्शन येतं. आदित्य विजयाला विचारतो पद्मा आणि विक्रांतचं लग्न होणार आहे हे तुला माहिती आहे ना. विजया म्हणते हो. आदित्य तिला सांगतो मग नक्कीच आज या लग्नाबद्दल काहीतरी मोठं होणार आहे, म्हणून सगळे घरातून गायब आहेत. विजया म्हणते काय दुर्बुद्धी सुचली आणि मी त्या पद्माला विक्रांत शिर्केच्या घरी पाठवलं असं मला झालंय. तेवढ्यात हर्षवर्धन घरी परत येतो आणि विचारतो दिव्या कोठे. आदित्य म्हणतो डॅड तुम्ही तर म्हणाला की दिव्या कोठे हे तुम्हाला माहिती आहे. हर्षवर्धन विचारतो याचा अर्थ अजून दिव्या घरी आलेली नाहीये. आदित्य सांगतो नाही आली. हर्षवर्धन रागारागाने आपल्या रूममध्ये निघून जातो. आदित्य म्हणतो मॉम आज पुन्हा एकदा घरात मोठं महाभारत होणार, डॅडचा प्लॅन फ्लॉप झालाय, तयार राहा आणखीन एका नव्या महाभारतासाठी असं म्हणून आदित्य रूममध्ये निघून जातो. विजयाला खूप टेन्शन येतं आणि इकडे दिव्या दागिन्यांचा डबा आणायला जाते. ऊर्जा आणि शौर्य तिला धीर देतात, शांत करतात आणि पुन्हा एकदा इन्स्पेक्टर माने ऊर्जाचं खूप कौतुक करतो. ऊर्जा मॅडम खरंच तुम्हाला मानलं पाहिजे, आज तुम्ही पद्माला फक्त न्याय मिळवून दिला नाही तर तिचा जीव वाचवला, तिचं आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचलं, खरंच तुम्हाला सलाम आहे असं म्हणून इन्स्पेक्टर माने ऊर्जाला सॅल्यूट करतो. त्यामुळे ऊर्जा शौर्य पद्मा खूप खुश होतात. ऊर्जाचं सगळ्यांनाच कौतुक वाटत असतं आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स वचन दिले तुम्हाला या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. खूप दिवसांनी इतका छान एपिसोड पाहायला मिळाला आहे. शेवटी ऊर्जाने पद्माला वाचवलंच. आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की शौर्य ऊर्जाला म्हणेल ऊर्जा खरंच थँक्यू, आज फक्त तुझ्यामुळे माझे डॅड यांची बदनामी होण्यापासून वाचली. ऊर्जा म्हणेल माझ्यासाठी पद्माला न्याय मिळवून देणं जेवढं महत्त्वाचं आहे ना तेवढंच आपला संसारसुद्धा महत्त्वाचा आहे आणि फक्त आपल्या संसारासाठी तुझ्या प्रेमासाठी मी हे केलं आहे. हे ऐकून शौर्य खुश होईल आणि मग ऊर्जा आणि शौर्य एकमेकांना घट्ट मिठी मारतील. तर दुसरीकडे पुन्हा एकदा हर्षवर्धन धिंगाणा सुरू करणार आणि ऊर्जाला जाब विचारेल ऊर्जा तुला हा आगाऊपणा करायला कुणी सांगितला होता, आता याचे परिणाम खूप वाईट होणार आहे एवढं लक्षात ठेव. आणि ऊर्जा विचारेल तुम्ही मला काय धमकी देताय का, काय करणार आहे तुम्ही सांगा, मी नाही घाबरत. हे ऐकून हर्षवर्धन खूप चिडेल. मग आता पुढे काय होईल हे पाहायला खूप मजा येणार आहे. तर फ्रेंड्स तुम्हालासुद्धा आजचा एपिसोड आवडला का नक्कीच कमेंट करून सांगा. आणि वचन दिले तुम्हाला या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.